आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दोरी पाइपिंग कशी करायची आहे. जसं आपल्याला रेडीमेड दोरी पाइपिंगचा लुक असतो तसाच बनवायचा आहे. आपल्याला दोरी पाइपिंग बनवण्यासाठी हा गोल्डन कपडा घेतलेला आहे. गोल्डन कपड्याला आपल्याला 1.5 इंचाची ते 1.25 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे. तर आपल्याला ती पट्टी कट करण्यासाठी हा आपला उभा कपडा आहे, हा आडवा कपडा आहे. तर आपल्याला कपड्यामध्ये बरोबर क्रॉसमध्ये पट्टी कट करायची. इथे लक्षात येतंय हे उभा, हा आडवा. तर याला बरोबर आपण क्रॉसमध्ये कट केलेले आहेत. याचप्रमाणे आपल्याला क्रॉस पट्ट्या कट करायच्यात. जो काही आपला कपडा आहे, कट करण्यापूर्वीच आपल्याला एकदा व्यवस्थित त्याला स्टीम प्रेस करून घ्यायचंय. म्हणजे तो कपडा आपला व्यवस्थित कटिंग होतो, कडक होतो. कपडा जरी चांगला असा चुरगळलेला नसेल तरी पण आपल्याला ते व्यवस्थित प्रेस करायचं आहे. प्रेस झाल्यानंतर इथे आपण 1.25 इंचाचं मार्किंग केलंय. तर या मार्किंग वरती आपल्याला कट करत जायचंय. ही आपली पट्टी कट झाली आहे. आपल्याला जेवढ्या पट्ट्या लागतायत त्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो गोलपणा आहे त्याची लांबी किती आहे चेक करायचा आणि जेवढ्या पट्ट्या लागतात तेवढ्या कट करून घ्यायच्या. किंवा तुम्ही एक्स्ट्राचा गोट बनवून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये काम येईल. तर ही जी पट्टी आहे, ही पट्टी वापरून गोट कसा बनवायचा ते आपण पाहूया. रेडीमेड गोट ब्लाउजला कसा बनवायचा हे आपण आज शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला गोल्डन कलरचा आपण कपडा घेतलाय, त्याचा गोट बनवायचा आहे आपल्याला. तुम्हाला हवा तो कपडा घेऊ शकता. पण जो कपडा आपण घेतोय तो आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचा आहे. तर इथे आपण 1.25 इंचाची पट्टी घेतली आहे. ही जी पट्टी रुंदीला आहे ती आपल्याला 1.25 घ्यायची आहे आणि आपल्याला गळ्यानुसार जेवढा कपडा लागणार आहे लांबीला तो आपल्याला कट करून घ्यायचा. इथे आपण 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. थोडासा शिल्लक घेतला तरी चालतो. तर आपल्याला गोट बनवण्यासाठी ही दोरीमध्ये टाकावी लागते. या दोरीमध्ये 2 साईज येतात. जनरली ही साईज जास्त भेटल्या जाते. ही साईज आपण गोटसाठी यूज करतो म्हणजे गोट आपल्याला सगळ्यात लहान भेटतो. लहानसाठी आपल्याला ही दोरी घ्यायची आहे. आपण टिप कुठे घेतोय हे लक्षात यावं यासाठी आपण कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा घेतलेला आहे. आपला जे क्रॉस कपडा आहे हा क्रॉसमध्ये कट केल्यानंतर आपला हा असा टोक भेटतो आपल्याला. तर हे टोक आपल्याला 2 एकमेकांवरती ठेवायचे. 2 पट्ट्या आहेत ह्या. ही एक पट्टी आहे, ही एक आहे. तर दोन्ही एकमेकांना जोडायच्यात. जोडताना या पद्धतीने याच्यावरती ठेवायच्यात. आता इथे जो व्ही शेप आहे याच्यावरती आपली या खाचेमध्ये अशी टीप येणार आहे. या व्ही शेप मध्ये आणि या व्ही शेप मध्ये सरळ मध्ये टीप द्यायची आपल्याला. यानुसार हा ठेवायचा आहे. जे सिंगल प्रेशर फूट असतं ते लावावं लागतं. त्यामध्येच आपल्याला ते बनवता येतं. ही पट्टी आपण अशी जोडून घेतली आहे. ओपन केल्यानंतर बरोबर ती आपल्याला सरळ भेटते. यानुसार बरोबर आपल्याला अशी सरळ भेटते कंटिन्यू मध्ये. जो काही इथे एक्स्ट्राचा टोक आहे तो आपल्याला असा कट करायचा. सेम अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे. ही जोडून घेतल्यानंतर आपल्याला जी पट्टीची उलटी साइड आहे, आतली साइड आहे, म्हणजे जो पट्टीला आपण जॉईंट दिलाय तो जॉईंट आतल्या साइडला आला पाहिजे त्यानुसार आपल्याला कपडा घ्यायचा आहे. आता याच्यावरती आपल्याला पाइपिंगचं जी दोरी आहे ती ठेवायची आहे. तर ही दोरी लावण्यासाठी सिंगल प्रेशर फूट लागतो आपल्याला, हा लावून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला आपण टीप कशी घेतोय हे लक्षात यावं यासाठी आपण कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा घेतलाय. हा रेड कलरचा दोरा घेतलाय आपण. तुम्ही सेम कलरच्या दोऱ्याने करू शकता. दोरी आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे सुरुवातीला, म्हणजे यामधनं परत ती निसटणार नाही किंवा मध्ये जाणार नाही. इथे गाठ मारल्यामुळे ती पॅक होईल. तर सुरुवातीला आपण गाठ मारली आहे. गाठ मारल्यानंतर एका साईडला आपल्याला असे ठेवायची आहे आणि अर्धा इंच कपडा त्याच्यावरती फोल्ड करायचा आहे असा. हा कपडा आपण असा फोल्ड केला. आता इथे आपल्याला याच्या किनारी टीप घेत जायचंय. आता जिथे आपला गोट आहे, जिथे आपण दोरी आत टाकली आहे त्याला बरोबर हा आपला प्रेशर फूट सरळ चालतो. म्हणजे हा फुगीर भाग आपल्याला समोर भेटतो. यानुसार आपल्याला हा अर्धा इंच कपडा फोल्ड करून टीप घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपला हा गोट पॅक होतो. इथे आपण गाठ मारली आहे त्यामुळे तो मध्ये जाणार नाही. हा भाग आपण व्यवस्थित असा गोट बनवून घेतलाय. तुम्हाला कॉन्ट्रास्ट दोरा यूज करायची गरज नाहीये. तुम्हाला दिसावं यासाठी आपण इथे कॉन्ट्रास्ट दोरा घेतलाय. आपण ज्यावेळेस क्रॉसमध्ये जॉइंट करतो 2 कपडे, त्यावेळेस लक्षात येत नाही की आपला जॉइंट कुठे आहे. आता हा आपल्याला सरळ झाल्यावरती लक्षात येईल. आता जिथे आपला इथे जॉइंट आहे, हा इथे जॉइंट आहे, पण तो दिसत नाहीये की ते जॉइंट आहे 2 कपड्याला. आपण जॉइंट त्यानुसार दिलाय, की तो लक्षात नाही आला पाहिजे. इथे आपल्याला टिपच लक्षात येत नाहीये. कपडा रनिंगमध्ये सेम दिसतोय, त्यामुळे तो लक्षात येत नाही. जिथे आपला एंड होतोय, त्याच्या पुढे थोडीशी दोरी शिल्लक ठेवायची. वाटल्यास त्याला पण तुम्ही अशी गाठ मारून ठेवू शकता. म्हणजे इन केस आपण मध्यभागी कुठे जरी त्याला कट केलं, तर आपली जी शिल्लक दोरा आहे, तो परत मध्ये जाऊ नये. हा आपण असा बनवून घेतलाय. आता जो आपला ब्लाउज आहे, आता हा आपला ब्लाउज आहे. या ब्लाउजला आपल्याला ते रेडीमेड गोटचं पाइपिंग लावून घ्यायचंय. त्यासाठी आपलं हुकपट्टी, काचपट्टी रेडी आहे. ते एकदा आपल्याला चेक करायचे गळ्याच्या साईडनी दोन्ही इक्वल आहे का? दोन्ही एकमेकांवरती येतंय का? आणि जर कमी जास्त असेल तर कुठे कमी जास्त आहे किंवा आपल्याला ते थोडं मॅनेज करून घ्यायचं. वरच्या साईडने त्याला सेम करून घ्यायचंय. हे आपलं दोन्ही सेम आहे. त्यामुळे आपल्याला कमी जास्त करायची गरज नाहीये. काचपट्टीला आपण घर केलेले नाहीये. ही आपली वरनं ओपन आहे. तर इथे आपण त्याला टीप देऊन घेतोय. म्हणजे वरची जिथे आपल्याला गोट लावायचे ती साईड आपली पॅक होते. आता गोट लावण्यासाठी आपण पाव इंचाची माया ठेवलेली असते. हा जो भाग आहे पाव इंचाची माया ठेवलेली आहे. जे आपलं तयार शोल्डर आहे त्यानुसार माया किती आहे ते पण आपण चेक करू शकतो. तर इथे आपलं 2.25 तयार आहे. त्याच्या पुढचा जो कपडा आहे ती आपली माया आहे गोटसाठी आपण ठेवलेली. ती आपल्याला बरोबर इक्वली सगळीकडे गोल शिवण्यामध्ये वापरायची आहे. आता तुमचा दाब जसा आहे त्यानुसार आपल्याला चेक करायचंय. हा आपला गळा आहे. गळ्यावरती गोट आपल्याला असा ठेवायचा आहे. तर गोटची पट्टी आपल्याला बरोबर इथे पाव इंचाच्या अंतरावरती आली पाहिजे. त्याच्यावर थोडंसं पुढे म्हणजे जिथे आपल्याला टीप घ्यायची आहे ती टीप बरोबर इथे पाव इंचावर आली पाहिजे. त्यानुसार आपल्याला गोट ठेवायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कपड्यावरती मार्किंग करून घेऊ शकता. ज्या ठिकाणी आपली टीप येणार आहे ती पाव इंचाची माया आपण अशी ठेवली आहे. आता आपला दाब जो आहे या साईडचा आहे म्हणजे उजव्या साईडचा आहे. त्यामुळे डाव्या साईडला आपला गोट येतोय. तर त्यानुसार तुम्हाला ते ठेवायचंय. तुमचा डाव्या साईडचा पाय आहे की उजव्या साईडचा आहे प्रेशर फूटचा तो चेक करायचा. अर्धा इंचाचा गोटची एक्स्ट्रा पट्टी पुढे ठेवायची आपल्याला आणि ते लॉक करून घ्यायचे. गोटची पट्टी अर्धा इंच आपल्याला पुढे ठेवायची एक्स्ट्रा आणि इथे आपण बरोबर जिथे टीप घ्यायची आहे त्या ठिकाणी पाव इंचाचा अंतर येईल गळ्याच्या साईडने यानुसार आपण ठेवून घेतली आहे. इथे आपल्याला टीप घ्यायची आहे. सुरुवातीला लॉक करायचे. लॉक केल्यानंतर व्यवस्थित थोडं थोडं अंतर चेक करत राहायचे. असं केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपलं अंतर किती घेतलंय हे लक्षात येते आपल्याला. बरोबर जिथे पाव इंच येत तिथे आपली ही रेड कलरची टीप दिसते या ठिकाणी. त्यानुसार आपल्याला चेक करत करत जोडायचे. पूर्ण गोल गळ्यालाही लावून घ्यायची. थोड्या थोड्या अंतरावर चेक करत जोडायचं आहे.
ज्यावेळेस आपण दुसऱ्या पट्टीकडे येतोय, त्यावेळेस एकदा जिथे आपली पट्टी आली आहे, त्या ठिकाणी एक खूण करून घ्यायची. अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवून कट करायची. आता ज्यावेळेस आपण कट करतोय, कट केल्यानंतर या साईडला आपण गाठ मारली आहे, त्यामुळे दोरी परत मागे-पुढे सरकणार नाही. या ठिकाणी पण तुम्ही असं लॉक करून ठेवू शकता. म्हणजे उरलेला जो गोट आहे, तो आपल्याला नेक्स्ट टाईम कामाला येतो. ही दोरी निसटत नाही. आतल्या साईडला या साईडला ओढल्या जाऊ नये म्हणून आणि या साईडने तर आपण त्याला गाठ घेतली आहे, म्हणजे दोन्ही साईडनी ती सेफ राहते. जोडल्यानंतर आतली माया व्यवस्थित चेक करायची. पट्टी जोडून झाल्यानंतर आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. आता ही आपण 2 असे फोल्ड करू शकतो त्याला यानुसार. म्हणजे आपली जी माया आहे ती आत कव्हर होते. आणि परत आपल्याला इथे टीप घ्यायची आहे. जी आपली उरलेली पट्टी आहे, याला आपण 2 असे फोल्ड करतोय. हे एक झालं आणि परत अजून एक. म्हणजे जी काही पट्टी उरलेली आहे त्याला 3 भाग केले आपण. एक अशी केली, एक अशी केली. पट्टी जर कमी असेल तर तुम्ही 2 ह्याच्यात फोल्ड केली तरी चालेल. दोन्हीमध्ये आपलं माया कव्हरच होणार आहे. तर आपल्याला इथे परत दाबटीप देऊन घ्यायची आहे. शोल्डरची जी माया आहे ती एक्स्ट्रा तिथे जास्त जाड होते, ती थोडीशी कट करायची. थोडं थोडंसं पकडत आपल्याला टीप घ्यायची आहे. म्हणजे जी आपली गळ्याची माया आहे ब्लाउजची, त्याच्यावरती फक्त आपण ही गोल्डन पट्टी कव्हर करतोय. तुम्हाला जास्त माया नको असेल तर गोल्डनची माया तुम्ही कट केली तरी चालेल. आपल्याला फक्त ब्लाउजची माया कव्हर करायची आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आता शेवटी आपल्याला हा गोट पूर्ण असा आत टाकायचा आहे आणि मग माया कव्हर करायची. हे आपण असं जोडून घेतलंय. आता ज्यावेळेस आपलं पूर्ण आत जातं, जी माया आहे ती पूर्ण आत जाते, तर आपल्याला गोट असा रेडी भेटतो समोरच्या साईडला. तर या ठिकाणी आपण हा जो आपला गोट आहे तो असा फोल्ड करायचा आणि अशी आता टीप घ्यायची. टीप घेताना आपण इथे टीप येणार आपली पाव इंचाची, म्हणजे जी माया आहे ती आतल्या साईडला दबली जाते. जो आपला दाब आहे तो गोटला चिटकून इकडे चालला पाहिजे आणि या साईडने जिथे टीप येईल ती येऊ द्यायची आपल्याला. गोल भागामध्ये थोडं थोडं अंतर पकडून व्यवस्थित टीप घ्यायची आहे. यानुसार आपला गोटचा जो कपडा आहे तो पण आत अडकला
एक्स्ट्रा आणि वरती फक्त आपल्याला पाइपिंग दिसते. तर या पाइपिंगला वरच्या साईडनी टिप येतेच. ज्यावेळेस आपण स्लीव्हजला लावतोय किंवा एखाद्या डिझाईनला लावतोय, आतल्या साईडनी ठेवून आपल्याला घ्यायचं असेल तरी पण घेऊ शकतो, म्हणजे अस्तर आणि वरच्या कपड्याच्या साईडला. फक्त गळ्याच्या साईडला या नुसारच आपल्याला जोडता येते. हा आपला रेडीमेड गोट लावण्याची पद्धत. दोरी पाइपिंग लावण्याची पद्धत आहे आपली ही. याच्या जागी तुमच्याकडे रेडीमेड वाला गोट असेल, रेडीमेड वाली दोरी पाइपिंग असेल तर ती पण याच नुसार लावू शकता. फक्त ती क्रॉस मधली हवी आहे. सरळ कपड्यातली गळ्याला लावता येत नाही. फक्त स्लीव्हजला किंवा पाठकमरेच्या साईडनी आपण ती वापरू शकतो, म्हणजे जिथे सरळ बाजू आहे. गळ्याला आपल्याला क्रॉस मध्येच पाहिजे आहे. क्रॉसचा कपडा असेल तर ती पाइपिंग व्यवस्थित बसते, उचकत नाही. तर यानुसार आपल्याला ही लावून घ्यायची आहे. लावण्याची पद्धत सेम आहे. जसं आपण आता पाव इंच गळ्याला जोडले, त्यानुसारच जोडायचे. मग तुम्ही ते एखाद्या डिझाईनला लावा, स्लीव्हजला लावा, कमरेला लावा, मागच्या भागाच्या डिझाईनला लावा, कुठेही लावा. लावण्याची पद्धत अशीच आहे. किंवा तुम्ही अस्तरच्या साईडने आपण जशी लेस करतो त्याच टाईपमध्ये तुम्ही आत ठेवली आणि नंतर त्याला उलटं केलं तरी चालतं. फक्त जो भाग दिसणार आहे हा आपला दोरी पाइपिंग रेडी झालेला आहे. तुम्हाला जिथे वापरायचा यानुसार लावून तुम्ही वापरू शकता. स्लीव्हजला, गळ्याला, मागच्या गळ्याच्या डिझाईनला, समोरच्या गळ्याला. आपण आता पूर्ण गोल गळ्याला लावली, यानुसारच लावायची आहे. तुम्हाला अस्तर आणि ब्लाउजच्या कपड्याच्या मध्ये ठेवायची असेल किंवा तुमच्या ड्रेसला तशी यूज करायची असेल, तर तुम्हाला फक्त अस्तरच्या साईडने ती आधी लावून घ्यायची आहे. आपण लावायची कशी तो शिकलेलो आहोत. लेस लावण्याची पद्धत आहे. सेम तसंच लेसच्या जागी गोट ठेवायचा. तर जो काही दिसणारा भाग आहे तो आपल्याला स्लीव्हच्या साईडला ठेवायचा असतो आणि जी स्लीव्हची माया असते उलटी करायला, त्या ठिकाणी गोटचा जो भाग दिसणार नाहीये तो ठेवायचा. यानुसार आपल्याला हा लावून घ्यायचा आहे. याला प्रेस केल्यानंतर आपला जो गळा आहे तो व्यवस्थित असा सेट होतो. तर मग तुम्हाला हा दोरी पाइपिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही बेसिक टू डिझायनर ब्लाऊज शिकायचं असेल तर अशुजित हे ॲप Google Play Storeवरनं डाउनलोड करा किंवा Instagramच्या बायोमध्ये आपली लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच YouTubeच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे.